गुड आफ्टरनून ऑल. आज परत आपण दुसरा टॉपिक बघतोय. लॉजिक टॉपिक मध्ये ऑब्जेक्टिव्ह बघतोय जे स्टेट बोर्ड साठी इम्पॉर्टंट आहे आणि तेच सीईटी एमएसटी सीईटी 2021 साठी इम्पॉर्टंट आणि त्याच्या हिंट्स काय ते आज आपण बघतोय. लॉजिक मध्ये डिटेल्स मी काही सांगत नाहीये, स्टेटमेंट्स वगैरे बाकीचं आपल्याला सगळं नोन आहे. आपण जस्ट पहिल्यांदा याचे ट्रूथ टेबल डिस्कस करतोय आणि त्याच्यानंतर मग पुढे ज्या गोष्टी आपल्याला लागतील तेवढ्या आपण डिस्कस करतोय आणि मग आपण ऑब्जेक्टिव्ह कडे जातोय. This is just a conjunction denoted by this notation. Its truth table is here. If both are true, then it is true. म्हणजेच काय तर P and Q is true. हे कंपाउंड स्टेटमेंट ट्रू कधी असणार? It is true when both are true. That is this case. Both are true. म्हणजे आपल्याला जर ऑब्जेक्टिव्ह मध्ये असं दिलंय क्वेश्चन मध्ये P and Q is true statement. Then possibilities are both are true statements. P पण ट्रू असणार आणि Q पण ट्रू असणार. समजा याच्याबद्दल आपल्याला असं दिलंय P and Q is a false statement, is a false or it is F false statements. Then there are three possibilities. अशा तीन पॉसिबिलिटीज आहेत इकडे. These are the three possibilities. P हा T असू शकतोय, Q हा F असू शकतोय, P F असू शकतोय, Q हा T असू शकतोय, P F आहे, Q पण F आहे. म्हणजे बघा जसं आपल्याला देतील त्याच्यानुसार आपल्याला कन्क्लुजन काढता आलं पाहिजे. पहिल्यांदा P and Q is a true statement, only one possibility. P and Q is a false statement, then there are three possibilities. म्हणजे P and Q is false दिला तर ही वरची कंडिशन येणारच नाही. ही पॉसिबिलिटी येणार नाही. दोन्ही ट्रू असण्याची पॉसिबिलिटी येणार नाही. हे आपण पहिल्यांदा समजून घ्यायचं. चार मधले हे तीन राहतील पॉसिबिलिटी. तसंच डिसजंक्शन it is denoted by or notation, just V notation. P and Q, that is if it is both are false then false. This is the truth table. Both are false then false, otherwise it is a true. Again meaning from this P and Q is a false, is a F. असं दिलं आपल्याला. समजा असं दिलं एक्झाम्पल मध्ये P or Q is a false म्हणजे काय? both are false then false. या केस मध्ये एकच केस अशी आहे की ज्यामध्ये फॉल्स येतात दोन्ही F असायला पाहिजे. P पण F असणार आणि Q पण F असणार. That is P or Q is a false statement, then there is only one possibility. Suppose P or Q is a true statement. असं ट्रू दिलं आपल्याला. It is a true statement असं म्हणलं. म्हणजे त्याच्यासाठी किती पॉसिबिलिटीज आहेत? तीन पॉसिबिलिटीज आहेत. त्याच्यामध्ये काय काय असू शकतंय? दोन्ही T असू शकतात. पहिला T दुसरा F, पहिला F दुसरा T. तीन पॉसिबिलिटीज. ज्यावेळी P और Q ट्रू दिलाय तर या तिघांमधला कोणतरी एक असेल. हा काय असणारच नाहीये. हे पहिल्यांदा कट करून टाकायचं. आपण समजून घ्यायचं पहिल्यांदा काय दिलं आपल्याला. नेक्स्ट निगेशन, जस्ट T F F T. दिस इज सिंपल वन. नाउ नेक्स्ट कंडिशनल that is if then statement. Its notation is this. Then P implies Q. It is true only, it is false when first true second false, first true second false. That is P implies Q. P implies Q false कधी असतो? First true second false, then it is false, otherwise true. This is the just truth table. समजा आपल्याला असं दिलंय P implies Q is a false statement, then there is only one possibility. एकच पॉसिबिलिटी अशी आहे की ज्याच्यामध्ये फॉल्स येते. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स, पहिला ट्रू दुसरा फॉल्स, then it is false statement. म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट फॉल्स कधी येतं? कंडिशनल स्टेटमेंट फॉल्स if it is first true second false, otherwise it is true. म्हणजे काय? P implies Q हे जर आपल्याला ट्रू दिला असेल, if suppose P implies Q is a true statement. मग आता अशा किती पॉसिबिलिटी झाल्या? तीन पॉसिबिलिटी. कोणत्या तीन? दोन्ही ट्रू असू शकतात. पहिली पॉसिबिलिटी पहिला F दुसरा T, पहिला F दुसरा T, थर्ड पॉसिबिलिटी आणि 4 नंबरची दोन्ही F असू शकतात. ज्यावेळी कंडिशनल मध्ये आपल्याला P implies Q is a true दिलाय, there are only three possibilities. P implies Q false दिलाय, surely first true second false. एकच पॉसिबिलिटी आहे बघा इकडे. That is conditional. Now by conditional both are true then true, otherwise both are false then again true. This is the truth table for biconditional. That is if and only if statements. That is P double implies Q is a true, then there are only two possibilities. P double implication Q is a true statement
याच्यामध्ये दोनच पॉसिबिलिटी असतील, एक तर दोन्ही ट्रू असतील किंवा दोन्ही एफ असतील. म्हणजे ज्यावेळी ह्या ट्रू आहे त्यावेळी ह्या दोन येणारच नाही, एक तर पहिला 1 नंबरची पॉसिबिलिटी येईल किंवा 4 नंबरची पॉसिबिलिटी येईल. आणि हा जर आपल्याला फॉल्स दिला तर मधल्या दोन पॉसिबिलिटी मध्ये कुठे तरी आहे. आपण हे आपल्याला कळायला पाहिजे, नेमकं काय दिलं याच्यावरून आपण काय कॅल्क्युलेट करतोय. ओके, दिस इज जस्ट रिगार्डिंग ट्रूथ टेबल्स अँड जस्ट स्टेटमेंट्स, प्रोपोजिशन्स. Now some equivalent statements, that is P implies Q in terms of and or यामध्ये आपल्याला लिहिता येईल. P implies Q, that is conditional. याला equivalent statement काय दुसरं, negation P or Q. पहिल्याचं negation करायचं आहे, म्हणजे कंडिशनल मधून आपल्याला जरी or मध्ये जायचं असेल, कंडिशनल टू or, पहिल्याचा negation घ्या, पहिल्याचा negation घेतला आणि दुसरा आहे तसा join by or ने join करायचं. आपल्याला काही लिहिता येईल, S implies R, it's equivalent to first negation first, join R. हे लिहिता येईल आपल्याला, S implication R, कंडिशनल टू डिसजंक्शन मध्ये आपल्याला कन्वर्ट करता येईल. पहिल्याचं निगेशन लिहायचं, दुसरा ॲज इट इज R. और या टाइप मध्ये असेल, पहिल्याचं निगेशन और Q असेल तर याच्यापासून आपल्याला कंडिशनलला सुद्धा लिहिता येते. रिव्हर्स दोन्ही बाजूने आहे. दिस इज डबल इम्प्लिकेशन स्टेटमेंट, दॅट इज P implies Q and Q implies P. दिस इज टू साइडेड, दोन्ही बाजूला टू साइडेड. P implies Q and Q implies P. Biconditional is again conjunction of two conditional statement. It is conjunction, P implies Q and Q implies P. Now again another format for this P implies Q. याच्याबद्दल आपल्याला वरचा लिहिता येईल, negation P or Q. याच्याबद्दल Q implies P, first negation Q or it is P. These are the just another statements for single implication and double implication. या दोघांबद्दल आपल्याला हे दोन लिहिता येत असतात, म्हणजे एक तर हा आपल्याला लक्षात ठेवावा लागेल आणि दुसरा हा, हे दोन. नेक्स्ट, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. आता इथे कंपाऊंड स्टेटमेंट्स आहेत, याचं निगेशन इथं ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन आहे, आतमध्ये अँड आहे, सेपरेट निगेशन्स और होतात, और निगेशन P और निगेशन Q. आतमध्ये और आहे त्यामुळे अँड जाणार, निगेशन P निगेशन Q. निगेशन ऑफ निगेशन ओरिजिनल, निगेशन ऑफ कंडिशनल. बघा परत हा कंडिशनलचा लागला असतो, नेहमी कंडिशनलचं लक्षात ठेवायचं, निगेशन P और Q हे काय लक्षात ठेवा. अनदर स्टेटमेंट फॉर कंडिशनल, हे कंडिशनल आलाय, कंडिशनलचा पहिल्यांदा अनदर स्टेटमेंट यूज करा, निगेशन P और Q. आता हे निगेशन आतमध्ये गेलं, निगेशन ओरिजिनल, इथं P होणार, ऑरचा अँड झाला आणि Q चं निगेशन. दिस अगेन निगेशन ऑफ P डबल इम्प्लाइज Q, डबल इम्प्लिकेशनला पहिल्यांदा सिंगल इम्प्लिकेशनला करून घ्या, अनदर स्टेटमेंट लिहा, त्याच्यानंतर याचं निगेशन. दिस इज अनदर. आता एखादा कंडिशनल स्टेटमेंट आपल्याकडे असेल P implies Q, याचे कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपल्याला लिहिता येतात. कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. एखाद्या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स लिहा म्हणलं तर काय, P implies Q चा कॉन्व्हर्स, Q implies P. इनव्हर्स, P implies Q चा इनव्हर्स, नेगेशन P implies नेगेशन Q. पहिल्याचं निगेशन करायचं इम्प्लाइज, दुसऱ्याचं निगेशन करायचं. कॉन्ट्रापॉझिटिव्ह, सेकंडचं इम्प्लिकेशन implies negation of first. These are the three again conditional statement. एका कंडिशनल स्टेटमेंट पासून परत 3 कंडिशनल स्टेटमेंट लिहिता येतात. म्हणजे आपल्याला जर कॉन्व्हर्स विचारला P implies Q चा कॉन्व्हर्स तर Q implies P. इनव्हर्स विचारला P implies Q चा नेगेशन P implies नेगेशन Q. दोघांचे निगेशन्स लिहायचे, बाकीचे इम्प्लिकेशन सेम राहणार. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह विचारला तर सेकंडचा नेगेशन implies फर्स्टचा नेगेशन. या टाइप मध्ये आपल्याला करता येईल. Algebra of statements, in that first associative law, याच्यामध्ये 3 स्टेटमेंट्स आहेत, P Q R. याच्यामध्ये काय P and ब्रॅकेट मध्ये Q and R आहे. हेच आपल्याला कसं लिहिता येतं, असोसिएट करता येते. म्हणजे पहिल्यांदा P आणि Q लिहितात, P and Q and R बाजूला ठेवतात. दिस फर्स्ट, सेकंड P और, आता हे दोन्ही और मध्ये आहेत, P और Q और R, याला ब्रॅकेट आहे. पहिल्यांदा आपल्याला P आणि Q लिहिता येतं, P और Q और R. दिस इज जस्ट असोसिएटिव्ह, क्रमनिरपेक्ष.
क्रम तुम्हाला कसा पाहायला सोडवता येईल. पहिला पी आणि क्यू घ्या, नंतर आर ठेवा. पहिला पी आणि क्यू घ्या, नंतर आर ठेवला तरी चालेल. क्यू आणि आर पहिल्यांदा घेतला तरी चालेल. पी आणि आर पहिल्यांदा घेतला तरी चालतं. कारण सर्वांमध्ये काय आहे, हे अँड आहे. तिघांमध्ये ऑर तीन असतील, अँड मध्ये असतील, ऑर मध्ये असतील तर आपल्याला पाहिजे ते दोन एका ब्रॅकेट मध्ये ठेवता येतात. दॅट इज असोसिएटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह आपल्याला हे माहिती आहे, आपण ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करतोय बघा. बाहेर एक नंबर असेल, ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करत असेल तर प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करतोय. त्या टाइप मध्येच डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आउटसाइडला अँड आहे, आतमध्ये मात्र ऑर आहे. बघा इथं कसं आहे बघा, एक इथं वेगळं आहे, इथं दोन्ही अँडच आहेत, दोन्ही ऑर आहेत. इथं मात्र आउटसाइडला अँड आहे, आतमध्ये ऑर आहे, म्हणजे दोन्ही वेगवेगळे. इथं कंजक्शन, इथं डिसजंक्शन. तर आपल्याला आतमध्ये मल्टिप्लाय करता येईल त्या टाइप मध्ये. पी अँड क्यू हा मधला आहे तसा पी अँड आर आतमध्ये मल्टिप्लाय केल्यासारखंच करायचं. पी अँड क्यू जॉईन, पी अँड क्यू ऑर पी अँड आर. आता याच्यापासून उलट पण लिहिता येतं, म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपल्याला दोन प्रकारे यूज करता आला पाहिजे. एक तर आतमध्ये मल्टिप्लाय करता आला पाहिजे, म्हणजे हे सेपरेट होतील. सेपरेट असतील तर परत कंबाईन मर्ज करता आला पाहिजे. आता मर्ज कसं करायचं, याच्यामध्ये कॉमन काय दिसतोय बघा, पी अँड हा कॉमन, हे आपण काढून टाकूयात. हा कॉमन घ्यायचा, हे कॉमन घ्यायचं. काय राहिलं, क्यू ऑर आर हे राहिलं. हे एका ब्रॅकेटमध्ये टाकायचं, म्हणजे पी अँड कॉमन घेतलं, क्यू ऑर आर हे आपल्याला राहतंय. म्हणजे कॉमन काय निघतंय बघायचं, कॉमन काढून सुद्धा आपल्याला परत असं करता येईल. तसंच दुसरा काय, आउटसाइडला ऑर आहे, आतमध्ये अँड आहे. परत आतमध्ये पी ऑर क्यू पहिला आला, हा अँड आहे तसा पी ऑर आर. तसंच परत सेपरेट असतील तर परत मर्ज करून लिहिता आलं पाहिजे, म्हणजे रिव्हर्स डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणायचं त्याला. पी ऑर हे कॉमन जाईल, हे एवढं कॅन्सल, काय राहतंय, हे बाहेर आलं पी ऑर, ब्रॅकेटमध्ये काय राहील क्यू अँड इकडचं आर, असं लिहिता येईल. म्हणजे इकडून तिकडे जाता आलं पाहिजे, तिकडून इकडे येता आलं पाहिजे. आयडेंटिटी लॉ, पी अँड टी. आता अँडचा ट्रूथ टेबल काय, कंजक्शनचा, बोथ आर ट्रू देन ट्रू अदरवाइज फॉल्स. जर पी टी गेला तर हे ट्रू मिळेल, इथं एफ गेला तर इथं एफ मिळतोय, म्हणजे पी वर डिपेंड. पी अँड टी इट इज टी ऑलवेज. पी अँड एफ इट इज एफ ऑलवेज. पी ऑर टी, आता ऑर चा ट्रूथ टेबल काय, बोथ आर फॉल्स देन फॉल्स, पण एक टी झालाय त्यामुळे कायम टीच असणार. पी ऑर एफ इट इज डिपेंड ऑन पी. कॉम्प्लिमेंट, पी आहे आणि त्याचा निगेशन. अँड चा ट्रूथ टेबल काय, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येईल, अदरवाइज फॉल्स. पण एक निगेशन आहे आणि एक प्लेन आहे, त्यामुळे एक जर टी गेला तर दुसरा एफ होऊन जाईल, इथं एफ गेला तर हा टी होऊन जाईल. त्यामुळे दोन्ही एकसारखे कधीच मिळणार नाही, त्यामुळे ऑलवेज एफ येत आहे. पी अँड निगेशन पी ऑलवेज एफ, आणि पी ऑर निगेशन पी ऑलवेज ट्रू. ऍब्सॉर्प्शन मध्ये काय बघा, पी ऑर ब्रॅकेट मध्ये परत पी ने स्टार्ट व्हायला पाहिजे. पी ऑर ब्रॅकेट मध्ये पी आणि दुसरा अँड, दुसरं स्टेटमेंट काही असू दे इकडे चालेल, त्याचं आपल्याला काही देणं घेणं नाही. पी बाहेर आहे, ऑर ब्रॅकेट मध्ये परत पी अँड दुसरं स्टेटमेंट काही असू दे, याच्यामध्ये आपल्याला पी लिहिता येते. दॅट इज ऍब्सॉर्ब करत असतो. पी अँड परत ब्रॅकेट मध्ये पी ऑर असेल, बाहेर अँड आहे, आतमध्ये ऑर जाईल, बाहेर ऑर आतमध्ये अँड, दुसरं स्टेटमेंट काही असू दे चालेल, इथं क्यू असू दे, आर असू दे, एस असू दे चालेल, हा मर्ज करून परत पी देईल. दॅट इज ऍब्सॉर्प्शनला पी आणि पी एकसारखेच लागतात. दॅट इज ऍब्सॉर्प्शन. कॉम्प्लिमेंट, स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन, म्हणजे त्याला कॉम्प्लिमेंट म्हणायचं. आयडेंटिटी मध्ये एक स्टेटमेंट आणि टी एफ असेल, डिस्ट्रीब्युटिव्ह मल्टिप्लिकेशन केल्यासारखं इकडून आतमध्ये मल्टिप्लाय करायला पाहिजे, सेपरेट असतील तर मर्ज करता आलं पाहिजे. आणि असोसिएटिव्ह तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही सिक्वेन्स मेंटेन करा, पहिला घ्या, दुसरा घ्या एका ब्रॅकेट मध्ये, दुसरा तिसरा कोणताही आपल्याला एका ब्रॅकेट मध्ये ठेवता येईल. ऑब्जेक्टिव्ह नंबर 1, इफ P and Q is false, P and Q is false दिलाय. दुसरा काय दिलाय, P and Q is true, then the dash dash is a not true. याच्यामध्ये कुठला ट्रू नाही असा क्वेश्चन विचारलाय. नॉट ट्रू मीन्स इट इज फॉल्स, याच्यामध्ये कोणता फॉल्स येतोय असा क्वेश्चन विचारलाय. तर P and Q is false, हे फॉल्स दिले म्हणजे बोथ आर ट्रू ही कंडिशन निघून जाईल याच्यामध्ये. म्हणजे तीन पॉसिबिलिटी, TF, FT
एफ एम यासाठी तीनच पॉसिबिलिटी. पहिली पॉसिबिलिटी निघून गेली कारण फॉल्स दिलाय. पी ऑर क्यू इज ए ट्रू, हे ट्रू दिलाय म्हणजे याच्यामध्ये डबल एफ ची पॉसिबिलिटी निघून गेली. हे दोन्ही ऍट अ टाइम सांगितलंय त्याच्यात डबल एफ ची पॉसिबिलिटी निघून गेली. टीटी तर याच्यामध्ये नाहीये तर डबल एफ ची पॉसिबिलिटी ही निघून गेली. हे कॅन्सल झालं का कारण पी अँड क्यू इज ट्रू दिलाय. हा ट्रू दिलाय म्हणजे दोन्ही फॉल्स असताना तो फॉल्स असतोय त्यामुळे हे ट्रू दिलाय त्यामुळे हे येणार नाही. राहिले दोन पॉसिबिलिटीज 1 और 2 म्हणजे पी हा टी असू शकतोय किंवा एफ असू शकतोय. पी हा एफ असू शकतोय किंवा क्यू टी असू शकतोय. देन डॅश इज नॉट ट्रू म्हणजे फॉल्स. नॉट ट्रू मीन्स व्हॉट फॉल्स काढायचं आपल्याला. इट इज फॉल्स स्टेटमेंट. याच्यातला कुठला फॉल्स स्टेटमेंट आहे असं विचारलं. एक टी एक एफ असताना किंवा एक एफ दुसरा टी असताना बाय कंडिशनलला काय लागते दोन्ही ट्रू लागतात किंवा दोन्ही फॉल्स त्यावेळी ट्रू येते म्हणजे फॉल्स कोणता बी ऑप्शन. बाय कंडिशनलला दोन्ही एकसारखे लागतात फॉल्स स्टेटमेंट याच्यासाठी फॉल्स स्टेटमेंट बाय कंडिशनल. नाउ सेकंड एक्झाम्पल इज दिस P and Q implies R is logically equivalent to असा क्वेश्चन विचारलाय. लॉजिकली इक्विव्हॅलंट आपल्याला नोन आहे P implies Q. Another statement for this P implies Q negation P or Q हे आपल्याला नोन आहे म्हणजे याच्याबद्दल आपण हे लिहू शकतो किंवा नेगेशन P और Q असेल तर याच्याबद्दल हे लिहिता येईल. दोन्ही बाजूने लिहिता येत असते दॅट इज इक्विव्हॅलंट स्टेटमेंट्स. आता हे कोणाला इक्विव्हॅलंट असं विचारलंय म्हणजे आपल्याला हे सोडवावं लागेल. म्हणजे बघा हा एक नंबर हा दोन नंबर काय करायचं असतं. अनदर स्टेटमेंट फॉर इम्प्लिकेशन मीन्स व्हॉट नेगेशन फर्स्ट और सेकंड. पहिल्याचं निगेशन घ्यायचं और द्यायचं आणि दुसरा स्टेटमेंट लिहायचं. आता याचा आपल्याला काढायचा आहे. याच्यामध्ये पहिला कोण आहे हा, दुसरा कोण आहे आर. पहिल्याचं नेगेशन पी अँड क्यू. पहिल्याचं नेगेशन लिहायचं असतं और द्यायचा दिला. दुसरा कोण आहे आर लिहिलं. आता हे काय निगेशन कोणाचं निगेशन कंजक्शन अँडचं निगेशन आपल्याला निगेशन करता येईल. निगेशन पी और निगेशन क्यू अँडचं और झालं और आणि हा और आर ॲज इट इज. आता बघा इथं तीन स्टेटमेंट झाले. निगेशन पी एक स्टेटमेंट, निगेशन क्यू एक स्टेटमेंट आणि आर एक स्टेटमेंट असे तीन आहेत. आता हे तिन्ही पण और ने जोडलेले आहेत त्यामुळे आपल्याला असोसिएट करता येईल. त्यामुळे मी लास्टचे दोन घेतो पहिल्या बाजूला निगेशन पी हा बाजूला हे ब्रॅकेट मध्ये घेतो निगेशन क्यू और आर. आता उलट लिहायचं पहिल्याचा निगेशन और आणि आर असेल तर आपल्याला कंडिशनल मध्ये लिहिता येतं. तर याच्याबद्दल कंडिशनल लिहिता येईल आपल्याला याच्याबद्दल दॅट इज नेगेशन पी और क्यू इम्प्लाइज आर. पहिल्याचं निगेशन आणि दुसरा असेल तर परत कंडिशनल मध्ये लिहिता येतं पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. दॅट इज फर्स्ट ए ऑप्शन. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह इनवर्स ऑफ दिस स्टेटमेंट पॅटर्न दिस. याचा इनवर्स काढायचा. इनवर्स आपल्याला माहित आहे P implies Q असेल तर याचा इनवर्स काय इनवर्स ऑफ दिस इज नेगेशन P implies नेगेशन Q. आता याचा इनवर्स विचारला. याचा इनवर्स म्हणजे हा नेगेशन फर्स्ट implies नेगेशन सेकंड. याचा फर्स्टचा नेगेशन P or Q implies negation second P and Q. याचा negation P और चा and होणार negation Q implies negation P and चा और होणार negation Q. कुठे बघा negation P and negation Q. negation P or negation Q C ला C ऑप्शन. आपल्याला काय विचारलं होतं इनवर्स विचारला. या स्टेटमेंट पॅटर्नचा इनवर्स आपल्याला P implies Q चा इनवर्स माहित आहे. पहिल्याचा नेगेशन implies दुसऱ्याचा नेगेशन दॅट इज इनवर्स. कॉन्व्हर्स इनवर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह मधून येतं. सेकंड P and Q is false आणि काय दिलंय P implies Q is false. याच्यामध्ये हा फॉल्स दिलाय म्हणजे याच्यामध्ये तीनच पॉसिबिलिटी कारण बोथ आर ट्रू देन ट्रू अदरवाइज फॉल्स म्हणजे पहिली पॉसिबिलिटी येणार आहे बोथ ट्रू ची पॉसिबिलिटी येणार आहे म्हणजे हे निघून गेलं हे येत नसतं.
दुसरं काय दिलं P implies Q is false. कंडिशनल स्टेटमेंट फॉल्स कधी असतं फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स पहिला ट्रू सेकंड फॉल्स असेल तरच फॉल्स येतं म्हणजे बी ऑप्शन डायरेक्ट आहे बघा आन्सर हे करावं लागेल पुढं द नेगेशन ऑफ इनवर्स ऑफ दिस याचा इनवर्सचा निगेशन विचारला द निगेशन ऑफ इनवर्स ऑफ दिस स्टेटमेंट याचा इनवर्स काढायचा आणि परत त्याचं निगेशन करायचं याचा इनवर्स काढूया पहिल्यांदा याचा इनवर्स पहिल्याचं निगेशन म्हणजे पी येणार इम्प्लाइज दुसऱ्याचं निगेशन क्यू हे झालं इनवर्स इथे जसा काढला तसा इनवर्स काढला या इनवर्सचं निगेशन विचारलं याचा अनदर स्टेटमेंट काय हे कंडिशनल मध्ये आहे कंडिशनलचं आपण पहिल्यांदा काय करणार अनदर स्टेटमेंट देणार पहिल्याचं निगेशन और निगेशन क्यू हा अनदर स्टेटमेंट झाला याचं निगेशन विचारलं याचं निगेशन ऑफ निगेशन पी और क्यू निगेशन आतमध्ये गेला निगेशन ओरिजिनल and or चा and झाला negation again this negation original q p or q that is a option one more objective the negation of p and q implies r is that's a negation विचारला याचा another statement आपल्याला known आहे another statement for this that is I read this P as it is and another statement for this negation Q join or it is R or R आपल्याला काय विचारलाय याच्याबद्दलच मी इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट दिलंय म्हणजे हे कंडिशनल वरून और मध्ये लिहिलं याचं निगेशन विचारलं याचं निगेशन विचारलं नेगेशन ऑफ दिस याला ब्रॅकेट टाकतोय मी आणि परत निगेशन घेतोय पहिल्याचं निगेशन P and चा और झाला आणि ब्रॅकेटचा निगेशन Q और R हे एवढं सोडावं लागेल निगेशन P और हे ब्रॅकेट मध्ये टाका निगेशन ओरिजिनल और चा एंड झाला निगेशन R निगेशन P और Q and निगेशन R कुठे आहे बघा डी ला डी ऑप्शन सिंपल टेक्निक काय निगेशन विचारलाय तर पहिल्यांदा अँड और मध्ये कन्वर्ट करायचं कंडिशनलला तर हा कंडिशनलचा कन्वर्ट करून घ्या कंडिशनल इथेच बाय कंडिशनल विचारलं तर बाय कंडिशनलचा कन्वर्ट करून घ्यायचं म्हणजे याचे जे मी मगाशी लिहून दिलेत बघा दोन्ही ते त्या टाइप मध्ये कंडिशनलचा कन्वर्ट करून घ्या मग निगेशन घ्या आणि मग ऑप्शन चेक करायचं अँड ऑरचं आपल्याला माहिती आहे डी मॉर्गन्सला म्हणायचं त्याला दॅट इज जस्ट निगेशन्स थँक्यू